धडकून का धडकून. लागलं लागलं ब्रुनो. पहा कशी मस्ती चालली बघा ब्रुनोची. ब्रुनो त्याचं काही चालूच देत नाही. ब्रुनो फार मस्ती करतो. मला झाडायचं पण राहिलंय. हे बघा हे बघा. कसा दबा धरून बसतो. दबा धरून बसतो शांत. असं वाटतं तो काहीच करणार नाही. बाळ बघा बाळ. ब्रुनोची मस्ती पाहती. ते हा कपडा होता ओढला. कसं तरी पाय पुसायला घरात रीती जात नाही. मला कंटाळा आला घर पुसून. हे बघा ब्रुनो अशा खोड्या करतो. हे बघा ब्रुनोने ए भामट्या काय रे हा हे कोणी आणलं इकडे. काय सांगावा ना काय नाही. सगळा पसारा पसारा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई सुरुवात करते एका नवीन चॅनलची आणि एका नवीन दिवसाची. रोजच आपल्यासाठी नवीन दिवस आहेत. तुम्हासाठी सुद्धा आहे. चहा करूयात. आता आपल्या बाहेरचे पण कामं चालू आहे. आता मी चहा ठेवते काळा चहा. आता आपली गाय का आपले दूध देत नाहीये. चांगले 4-5 दिवस झाला मी काळाच चहा पितोय. झाली का मला सुरुवात. चहा पाणी करते. घरात कोणी आहेत त्यांनी बाहेरच्यांनी आंघोळ्या केलेल्या नाही आहेत. त्यांचं तेवढं झाल्याच्या नंतर आंघोळ करतील. थोडं राहिले अर्ध. चल टाटा. टाटा बाय बाय. पहा आपलं घर. समोरचा हिस्सा थोडा क्लिअर झाला. ह्या साईडला पण आपल्याला खिडकी पाडायची. पण मी म्हटलं जेव्हा तुम्ही ते काचा घेऊन याल ना तेव्हाच पाडा. आता मी म्हटलं आता पाडूच नका खिडकी. बेडरूममध्ये तो रिकामा करायचा आहे आपल्याला. तिकडे एक बेड आणायचा आहे विकत. आपल्याकडे एकच बेड आणि एक खट आहे सध्या. पहा ब्रुनो हा मला कसा लाड आलाय बघा. आमची मस्ती आहे बघा. हे बघा बघा बघा. अरे काय करतो बाबू तू. तू काय करतो तू. ओढणी फाडशील माझी. असं ब्रुनो कसा मस्तीला आलाय. नको ना. थांब थांब. अरे कसा घाबर. बंडू थांब थांब. इकडे बघ इकडे बघ. हे बघा कसं करतो. बंडू थांब. असं करू नको बाळा. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघा. बघा कसं त्याला राग येतो. ब्रुनो भाकरी कमी पडली का तुला. त्याला अजून द्यायचं वाटतं जेवायला. शांत बस. कसा करतो पहा ब्रुनो मित्रांनो. थंडी वाजते. आंघोळ केली. आल्यावर गरम पाण्याने केली आंघोळ. शेतातनं आले रानातनं आणि आंघोळ केली. आणि ब्रुनो मध्ये मध्ये करतो. आता मी मिरचीचा ठेचा मला ना मिक्सर मधला आवडत नाही. एमर्जन्सीला कधी कधी मिक्सर मधनच काढते. ब्रुनो येतो मस्तीला. किती भाकर दिली त्याला. संपली सगळी त्यातली ना. संपली ना त्यातली. सकाळी ना त्याला भात दिलेला आज. आणि आता भात असलं तो अर्धा ठेवतो. आता भाकरी दिली त्याच्यासाठी मी खास भाकरी केली. आम्हाला चपात्या आहेत सकाळच्या. म्हटलं ब्रुनोला भाकरी करते. छोट्या छोट्या 2 भाकरी केल्या. त्याने 1.5 भाकरी खाल्ली आणि एक ठेवली. हिरव्या मिरच्या भाजल्या आणि हिरव्या मिरच्या लाल भाजायच्या झाल्यावर मग शेंगदाणे टाकायचे. आणि थोडे शेंगदाणे भाजले की गॅस बंद करायचा आणि तसंच तवा गॅसवर ठेवायचा. गरम तव्यावर शेंगदाणे कडक शेकतात.
नंबर ठेसा. ठेसा असल्याशिवाय जेवणच जात नाही. ठेसा असो किंवा कोणतीही चटणी असो. काही चटणीला आता काही वेळ भेटत नाहीये. लसूण फार महाग आहे. फार महाग आहे लसूण. आपला मिरचीचा ठेसा तयार आहे मित्रांनो. हे पहा. हो आता हे बघा, हा असा मिरचीचा ठेसा आपला. वाह, काय खमंग घमघमाट सुटलेला आहे नुसता लसणाचा. अशी खाल्ल्याची चव लागते जिभेवर. लसूण, मीठ, मिरची, तिखटपणा असं सगळं काही. ब्रुनो बघा झोपलाय. आम्हाला झोप लागली मित्रांनो. फारच थंडी आहे. सकाळी उठून ना परत झोपले. मी कधीच असं केले नाही. उठले पहाटे 6 वाजलेत, 6:30 वाजलेत तरी पण मी झोपते आणि हात असे एकदम सुम झालेले. एकदम थंड बाहेरनं जाऊन आले की हात पाय एकदम थंड पडतात. परत झोपले आणि फार मग उशिरा उठले. मला वाटलं जाऊन दे आज काय करायचं, चालले आपले हल्ले डुल्ले. दिवसाचं काम ह्या लोकांनी 10 वाजेपर्यंत केलं. 10:30ला काम फिनिश झालं. आंघोळीला गेले सगळे 10:30 वाजेपर्यंत. अशा प्रकारे एका साईडचं तर झालेलं आहे. आता आहेत मागचे पुढचे. मी म्हटलं जाऊन दे बाबा, आहे तेवढंच रेडी करून टाकूया. कशाला इकडे तिकडे जास्त लांबण लावत बसवायची. मग घेतलं एक मनावर त्यांनी आल्यावर बरोबर लगेच. आणि सिमेंट पण आपलं वेस्ट गेलं अर्धा गोणी. मागे आणलेलं कशाला आणलेलं आठवत नाही. मला वाटतं हे बट्ट्याला कोब्याला आणलेलं सिमेंट ते पण वेस्ट गेलं आपलं. खराब निघलं ते सिमेंट. जास्त दिवस राहिले की खराब होत असतं सिमेंट आणि ते जास्त दिवस राहिलं. गट्टू झालं त्याचा. झाकून ठेवलेलं पण झालं गट्टू आणि ते वेस्ट गेलं. मग आता जेवढं आपल्याला काम आहे आम्ही तेवढंच म्हटलं आणावा. परत इकडचे कामं काढल्याच्या नंतर परत इकडच्यासाठी आणायचं. असं करायचं. मित्रांनो थंडी वाढलेली आहे. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. थंडीचे गरम कपडे घाला. आणि जर तुमचा प्रवास असेल, हायवेने जात असाल, येत असाल तर कानटोपी घाला, स्वेटर घाला, हातामध्ये क्लब घाला आणि ड्रायव्हिंग करा. मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो. धन्यवाद.